श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, जर आपल्या कुठल्या ताईला किंवा दादाला जर अनुभव आले असले तर प्लीज तुम्ही मला व्हॉट्सअपला अनुभव शेअर करा. आपल्या दत्त सेवेतून, आपल्या दत्त मार्गातून जर तुम्हाला अनुभव येत असतील तर अनुभव तुम्ही आहे नाही आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा. व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि पहिल्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. तर मित्रांनो, चला आजचा टॉपिक आपण चालू करूया. दत्त महाराज, अशी सेवा केल्यानंतर दत्त महाराज नक्कीच प्रसन्न होतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या जीवनामध्ये कसं असतं, हे जीवन खूप कष्टी आणि दुःखी आहे. मनुष्य देह धारण केल्यानं दुःखांचा सामना करावाच लागतो. का तर आपल्याला फळ जे मिळतं ते आपल्या कर्मानुसार मिळत असतं. पाप पुण्याच्या हिशोबानंतर आपल्याला कर्माची फळं मिळली जातात. तर ही कर्माची फळे कमी करण्यासाठी व आपल्या जीवनात सुख व संपत्ती धन याचा वर्षाव करण्यासाठी किंवा आपल्याला आनंदाचे दिवस येण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर मित्रांनो आपण एक सेवा केली पाहिजे. तर तुम्हाला सांगतो मी, ही सेवा जर तुम्ही निरंतर केली तर तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याच गोष्टी कमी पडणार नाही आणि परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्हाला कुठल्या संकटाला समोर जायची गरज नाही. का तर ते संकट पहिल्यांदा भगवंत झेलतील व नंतर ते नष्ट करतील. तर मित्रांनो, तुम्हाला दत्त महाराजांची प्रसन्न करण्याची ही खूप मस्त संधी आहे आणि तुम्ही यातून तुम्ही खूप म्हणजे तुम्हाला समजून येईल की दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला कसा भेटतोय ते तुम्हाला ते जाणवेल. तर मित्रांनो, जास्त काय करायचं नाही तुम्हाला. तर ही सेवा रोजची नित्य नियमाची आहे. फक्त नित्य नियम हा भक्ती मार्गात खूप महत्त्वाचा टप्पा असतो. का तर नित्य नियम करण्यानेच भगवंत आपल्या जवळ येत असतात. तर मित्रांनो, ही सेवा रोज करायची डेलीमध्ये. तर मित्रांनो, काय करायचं आहे, तर तुम्हाला जे आपल्या प्राणी मात्र आहे त्यांच्यावर दया करायची. तर तुम्हाला रोज गाईला नैवेद्य द्यायचा आहे. गाईला नैवेद्य देत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त मंत्र जाप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही रोडवर दिसणारे श्वान म्हणजे कुत्र्याला तुम्ही चपाती पोळी टाका व त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मागे असणाऱ्या ज्या पिढा आहेत किंवा बाधा आहेत ते पण नष्ट होऊन जातील दत्त महाराजांच्या कृपेने. आणि त्या श्वानाला किंवा कुत्र्याला चपाती टाकताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त 11 वेळेस जप करा. गाईला पण ह्याला श्वानाला पण देताना 11 वेळेस जप करा. याच्यानंतर काय, अनाथ आश्रम असले, अनाथ आश्रमामध्ये 1 वर्षामधून तुम्ही काहीतरी वस्तू भेट देत जावा अनाथ आश्रमाला. किंवा लहान मुले असतील अनाथ आश्रमात तर त्यांना खाऊ वाटप करत जावा किंवा त्यांना एखादे जेवण तिथं देण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल, ते आत्मे तृप्त होतील. ते आत्मे तृप्त झाल्यानंतर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तर ते आशीर्वाद तुमच्या आयुष्यात पुढे कामाला येतील. व हे सर्व देताना दत्त महाराजांना स्मरून द्या आणि दत्त महाराजांचं नाव करा. हे मी देतोय ते तुमच्याच कृपेने देतोय ना, हे देणारे हे तुम्हीच मला सामर्थ्य दिले देण्याचं. आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त जप मंत्र करा देताना. तर भगवंत तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाहीत. तर आणि याच्या पुढे सांगतो तुम्हाला, पक्ष्यांना रोज थोडंसं धान्य टाकत जावा. पक्ष्यांवरही प्रेम करायला शिका. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना पाणी तुमच्या घरावर किंवा घराच्या परिसरात ठेवत जावा. त्याच्यानंतर पुढे जाऊन माशांना तांदूळ द्यायचे काम करा. तांदळानं पण तुमच्या जे शारीरिक व्याधी असतील त्या शारीरिक व्याधी नष्ट होण्याचे काम होईल व तुम्हाला असणाऱ्या ज्या यातना पीडा ज्या शारीरिक त्रासामुळे होतात ते तुम्हाला माशांना तांदूळ देण्याने नष्ट होऊन जातील. आणि तांदूळ देताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जाप करा. याच्यानंतर तुम्हाला पुढे करायची सेवा 3 उदबत्ती लावून. 3 उदबत्तीची मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो, पण तरी पण ही सेवा रोजच्या नित्य नियमात करताना ही पण सेवा तुम्ही ॲड करून घ्या की दत्त नामस्मरण तुम्हाला उदबत्ती लावून करायचं म्हणजे करायचंच. तर 3 उदबत्ती लावायच्या, ब्रह्मा विष्णू महेश म्हणून. आणि उदबत्ती चालू केल्यानंतर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त मंत्र जाप चालू करायचा. आणि ही उदबत्ती संपस्तोपर्यंत मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. आणि मंत्राचा जाप पूर्ण झाल्यानंतर म्हणजे उदबत्ती संपल्यानंतर राहिलेला जो अंगार आहे, अंगारा असा भगवंताच्या समोर ठेवायचा व भगवंताला म्हणायचं की तुझा कृपा आशीर्वाद या अंगारात येऊ दे, या उदीत येऊ दे, या रक्षेत येऊ दे, या राखेमध्ये येऊ दे व घरास 4 बाजूला फुकून द्या व चिमटभर स्वतः तुम्ही थोडासा खावा
आणि त्याच्यानंतर भगवंताच्या जवळ बसून भगवंताला हात जोडून कळकळीची विनंती करा, हे भगवंता मी तुझ्या चरणात मी शरण आहे भगवंता, आज जो पण आहे मी तुझ्या कृपेने आहे, आणि भगवंत तू माझ्याशी मला जे देशील ते मला मान्य आहे, आणि भगवंता आजपर्यंत तुम्हाला सांभाळलेले आहे आणि इथून पुढे तुम्हाला सांभाळ, आणि माझ्यावर येणारे संकटे सर्व नष्ट कर, माझ्यावर येणाऱ्या सर्व व्याधी नष्ट कर, माझ्यावर कोणी करणार असलेल्या बाधा सुद्धा तू नष्ट कर, व तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर व माझ्या घरावर राहू दे, आरोग्य लाभू दे. ही एवढीशी छोटीशी प्रार्थना विनंती भगवंताला करा. बघा तुमच्या घरात सुख संपत्ती धन दौलत आणि समाधान या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील व तुमचं जीवन एकदम सफल होईल व तुम्ही मुक्तीच्या मार्गाकडे जाचाल व भगवंताच्या कृपेने तुम्हाला मुक्तीही मिळेल व 84 लक्ष योनीतून मुक्त होण्याचा हा सोपा मार्ग आहे. तर तुम्ही जेवढं समाजाला देता येईल तेवढं तुम्ही दान करा. मी म्हणत नाही की तुमची कमाई 1 रुपया आहे आणि तुम्ही त्यातले 50 पैसे दान केले पाहिजेत, नाही. तुम्ही जेवढे कमावताय त्याच्यामधले जरी 10% नाही जमले 5% जरी तुम्ही दान केले तरी खूप आहे. आणि मित्रांनो, जर 2 नंबरने तुम्ही पैसे कमवत असला, 2 नंबर जर ही करत असला तर मित्रांनो, तर त्याचा काय उपयोग होणार नाही. त्या 2 नंबरच्या पैशाने तुमचा दान धर्म होणार नाही. तर तुम्ही तुमच्या कष्टातल्या पैशाचं दान करायला शिका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा आणि दिसणारा बेल आयकॉन घंटीला टच करा, म्हणजे इथून येणारे नवनवी व्हिडिओ आपले तुम्हाला सर्वात आधी बघायला भेटतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.